परवानग्या मागू, परवानग्या देते नाही देते, फक्त मागायचं काम करू, द्या नाही तर देऊ नका, जे करायचं ते करायचं. आजचा हा लढाईचा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं, परंतु 84 वर्ष झाले. लकी भाऊच्या भाषेत रूळ काढायचे आणि बंद करायचं, काय करायचं ते आपण सगळे मिळून ठरवू. जेव्हा साहेब फक्त तुम्हाला उद्या परवाचा 2 दिवस वेळ आहे, 2 दिवसात सगळ्या महाराष्ट्रभर आदेश देऊन टाका. त्यांच्यासाठी म्हणून एका दिवसात 2 बैठका. आदिवासी मेल्या आईचं दूध केलेलं नाही. आम्हाला जे 15-15 दिवसाचं अल्टिमेटम दिलं जातं त्या आता आमचं असह्य झालेलं आहे. उद्बोधन करणारे, मार्गदर्शन करणारे आदरणीय संजय दाभाडे साहेब आपल्याला थोडक्यात त्यांचे विचार मांडले. राज्यस्तरीय कृती समिती यामध्ये आपण गठीत केली पाहिजे आणि राज्य आपले जे नेते मंडळी आहे, नेते मंडळांचे प्लॅटफॉर्म वेगळं आहे, ते लढतीलच, ते लढतात त्यांच्या. हे मी तुम्हाला एक सांगतो, शेवटी आरक्षण राजकारण हे चालत राहणार, पण ज्याच्या त्याची जात आहे त्याची संरक्षण. आम्हाला एक निकाल पाहिजे. उद्यापासून आपल्याला आंदोलन करायचे, परवापासून आंदोलन करायचे, निश्चित करून द्यायचे दिशा आणि जसे आदेश ठरवायचे आहे, दुसऱ्या दिवशी नाही. एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय आदिवासी. मी सेक्रेटरींना फोन केला, साहेब तुमचं काय, तुम्ही पत्र काढलं होतं का? म्हणजे मी नाही पत्र काढलं, मला रात्रीच्या वेळेला ते पत्र पाठवलं आणि मग मला निरोप दिला का तुम्ही मंत्री महोदयांना सांगा. आता ते जर तिकडं त्यांच्या भागात असतील म्हणा किंवा पालकमंत्री असतील तिथं असतील तर तिथून त्या मिनिटाला नाही येऊ शकत आणि सकाळी एवढी इमिजिएट बैठक लावली. पण मी साहेबांना लगेच सांगितलं की साहेब आज नाही, आता जे चाललंय ते बाकी एकदमच आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून आणि फार पुढं जाण्याचा प्रयोग सुरू केला आहे. त्यांच्यासाठी म्हणून एका दिवसात 2 बैठका, मग तो JR काढण्याचा असेल, खिलारी कुटुंबाचे व्हॅलिडिटी रद्द करण्याचा असेल, अशा विषयांसाठी खूप अग्रेसिव्ह त्या ठिकाणी होत असतात किंवा झाले. आणि म्हणून साठी आज मला वाटायला लागलं का बाबा एक बैठक तात्काळ. बऱ्याच मंडळीचं म्हणणं आम्हाला माहिती उशिरा मिळाली, मी त्यांना म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो, पण हा विषयच 2 दिवसापूर्वी झाला होता का ज्या दिवशी अनेकांनी बाईट वगैरे दिल्या आणि त्या दिवसापासून जे पेटलेत ते, तर ते अजूनही थांबायच्या तयारीत नाही. आता मला वाटतं काहीतरी धमक्या वगैरे चालू आहेत. पण धमक्या म्हणताना आपल्या ते कमी धमक्यावाल्या आहेत असं नाही. गावित साहेबांनी सांगितलं काय काय केलं पाहिजे, त्यांचा जुना चांगला अनुभव आहे. देशाच्या संदर्भात असेल किंवा आंदोलनाच्या संदर्भात असेल, तर आता मी वेळ घेण्यापेक्षा आपण काही मंडळी ठराविक 10-5 का आता जरा वेळात बसावं. मी आता मुख्यमंत्र्यांना मेसेज केलाय, उपमुख्यमंत्र्यांना मेसेज केलाय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, एजींना. आज मी एजींची वेळ घेतली होती पण ह्या आपल्या सगळ्या गोंधळामुळं, कारण आमचं दिल्लीवरून येतानाच मला वाटतं दाभाडे सरांचं, सुपे सरांचं आमचं ठरलं होतं आज एजींना भेटायचं. एजींनी वेळही दिला, तर आजच्या ऐवजी उद्या किंवा मुख्यमंत्र्यांचं आता जर बोलणं झालं तर मी एजींना नाही बोलवायला सांगतो आणि रात्रीच, कारण रात्र तुम्ही समजत असाल आता रात्री कसं काय काय करते, तर मी दिल्लीला सुनावणीला जाण्याच्या आदल्या रात्रीला 2 वाजता मुख्यमंत्र्यांना भेटतोय, रात्रीच्या 2 वाजता. वेळ दिली नाही दिली त्याचा ऍड्रेस काढतो मी, ते नाहीतरी आज इथंच असणार आहे वर्ष. आम्ही जातो सगळे. आजच्या आज जसं यांनी आपल्या अध्यक्षांनी
सांगितलं का बाबा, किंवा वैभव भाऊनी सुंदर सांगितलं का त्याचा असं सांगितलेलं नाही भरतीच्या संदर्भात, तर त्याच्यावर गावी साहेबांनी बोललो तर ते थोडस कन्फर्म करून जर आम्हाला सांगितलं तर मी त्याही संदर्भात त्याची अडचणच नाही असं म्हणून सुद्धा आम्ही सांगतो मुख्यमंत्र्यांना वगैरे, आणि सरकारने कशा पद्धतीने निर्णय घ्यावा, काय घ्यायचा तो घ्या. पण ही जी काय आमची परिस्थिती आहे, आम्हाला जे 15-15 दिवसाचं अल्टिमेटम दिलं जातं त्या आता आमचं असह्य झालेलं आहे. त्याच्यात कायदेशीर जरी काय असेल तर इथं सांगितलं गेलं का कायदा फक्त आम्हालाच, हे बेकायदेशीर त्याच बाकी बरोबर चालू, त्या बाबतीतही आम्ही त्या ठिकाणी सांगणार. आणि उद्याची जी काय आपली रणनीती असेल ती 4-2 लोक बसतील, ठरवतील, त्या पद्धतीनं लकी भाऊच्या भाषेत रूळ काढायचे आणि बंद करायचं, काय करायचं ते आपण सगळे मिळून ठरवू. कारण बऱ्याच वेळा आम्ही मंडळी काय करत असतो, कुठेही कायदा हातात घ्यायचा नाही, कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, आपणच फक्त का म्हणून समजून घ्यायचं. जो निर्णय होईल, परवानग्या मागू, परवानग्या देतील नाही देतील, फक्त मागायचं काम करू, द्या नाही तर देऊ नका, जे करायचं ते करायचं. अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थोडस एक दुःख व्यक्त करतो. ज्या वेळेला साहेब कोळी समाजाच्या संदर्भातला जो विषय झाला तो बऱ्याच दिवसाचा होता, पण तो आमच्या स्तरावर आम्ही इकडच्या इकडे मिटवत होतो, तुमच्यापर्यंत येत नव्हता. पण आमच्या हाताबाहेर गेल्यानंतर तो वादात आला. एकाच साईडनं सगळ्यांना बोलवायचे, कोळी जे आहेत ते कोळी आणि त्यांच्या संघटना त्यांनाच फक्त बोलवायचे. त्यावेळेला फक्त सेक्रेटरी गावी साहेबांना बोलवत नव्हते. आणि मला सुद्धा का बोलवतात माहित आहे, गावित साहेबांचाच हा पिते आहे. या दोघांची पक्की चर्चा होते म्हणून हा येतो. तर काय ना आमच्यात मी मार्गदर्शन घ्यायचं, तुम्ही पिचड साहेबांना रात्रीच्या 1:30 वाजता 1-1 वाजता फोन करतात ते मार्गदर्शन. तर माझी खंत एक आहे का जेवढ्या आम्हाला शिव्या घातल्या त्याच्यातल्या 80% शिव्या ह्या लेडीजनच घातल्या, आणि आपल्या इथल्या लेडीजच बोलत नाही, पुढे येत नाही. पुरुषाला काही म्हणजे तुम्हाला काहीच बंधन नाही असं नाही, पण त्यांनी घोषकरांनी रेकॉर्डिंग केलंय, ते जर तुम्हाला ऐकवलं तर काय नको त्या भाषेत बोलतात. तुम्ही नको त्या भाषेत, तुमचं रक्त नाहीये, तुम्ही त्या भाषेत बोलू नका. पण ते प्रेशर म्हटलं तर महिलांचं प्रेशर पुरुषांपेक्षा निश्चित जास्त असं मला वाटतं. त्याच्यात आपल्याला सह्याद्री चित्रगृहावर पहिल्यांदा म्हणजे हे लकी भाऊला का आम्ही सुरक्षित ठेवलं पोलिसांना सांगून, तर बाबा याला एरीच नसतील तर धोपटतील धरून. आणि मग मी माझ्या रुबाबात बाहेर आलो. मला वाटलं मी अध्यक्ष आहे, अध्यक्ष विध्यक्षाचा विचार काहीच नव्हता. आल्या आल्या पहिले बायांनी सुरुवात केली, नंतर पुरुष मंडळी आली, आणि मग ते म्हणायच्या त्यांना नका तुम्ही, म्हणजे त्यांचेच लोक पॉलिशी. पण त्या तर भांडून तंडून गेल्याच ना, मला शेवटी पोलीस सुरक्षित मला इथं आणावं लागलं. आता सगळे लोक म्हणतात, माझे घरचेदारचे सुद्धा म्हणतात, नाही तुमचं संरक्षण तुम्ही सोडून दिलंय ना, ते परत बोलवा. आता मी सांगितलं, मी आता संरक्षण महिना 2 महिने मिळत, याच्या पुढे तर मी हेच संरक्षण करते ना. सगळे कुठल्याही प्रकारच्या संरक्षणाची गरज नाही. काय व्हायचं ते होईल. हे सगळे बरोबर आहेत, तुम्ही सगळे बरोबर आहेत, आपण कुठे कमी पडणार नाही अशा पद्धतीची खात्री देतो. त्या ठिकाणी काय घेऊन दिलं मलाच समजलं. ठीक, तर आपण थोड्या वेळात बसून आणि त्या पद्धतीचे त्याची जी प्रमुख जिल्ह्याचे आपले पदाधिकारी ज्या आपल्या संघटना आहेत त्यांना कळवला जाईल. साहेबांनी आपलं म्हणून व्यक्त केलंय, साहेब बोलतील.
आणि आपल्याला जी दिशा आपली ठरवायची आहे ती काही प्रमुख जे आपले लोक आहेत ते बसून ठरवतील आणि मग आपल्या सर्व संघटना किंवा आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना सांगितल्या जातील मग त्याच्याबद्दल तुमच्या अंमलबजावणी उद्यापासून करू. धन्यवाद. बैठकीला उपस्थित असलेले सन्माननीय पिचर साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष देवर साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, या राज्यामधून कानाकोपऱ्यामधून आलेले सर्व बंधू भगिनी, मी खरं शासनाचा प्रतिनिधी, त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येणार नाही. मला राजकारणात येऊन 30 वर्ष झाले. 30 वर्षामध्ये सर्वात जास्त उत्तर कदाचित दुसऱ्या समाजाचं अतिक्रमण होत असताना त्याची उत्तर मी दिलेली आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत सुदैवानं एकही समाज आपल्या आदिवासींमध्ये घुसला नाही 30 वर्षामध्ये. आता पुन्हा एक अतिक्रमण एक सोडून 3-4 अतिक्रमण आलेली आहेत. अजून तुम्हाला माहिती नाही बाकीचे. मी एकदा तर नागपूर अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी असे नवीन 3 अतिक्रमण आले. मी त्या दिवशी टाळले, ते सभागृहात गेलो नाही. आता म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की याची मला सवय झालेली आहे. हे अतिक्रमण येतात, हे अतिक्रमण सातत्यानं कसे परतवायचे याची सवय बऱ्यापैकी झालेली आहे. मी पहिली गोष्ट तर सांगतो की हे बोगस आदिवासी चे सर्टिफिकेट देण्याच्या बाबतीमध्ये मी एक सुस्पष्टपणानं माझं व्ह्यू आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही बोगस सर्टिफिकेट दिलं गेलं नाही पाहिजे या मताचा मी आहे. परंतु याच्यामध्ये अधिकारी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे करतात. पण माहिती आहे की हा बोगस आहे, याला खोटा दाखला किंवा जात पडताळणीचं सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करतोय. अशाला मी कुठल्याही मोठी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीने मला फोन केला किंवा त्यांच्या घरातलं असेल तरी मी कधी दिलं नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला, माझ्या पक्षाचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्यात म्हणजे जवळची माणसं असलेल्यांची मी सर्टिफिकेट दिली नाही. ते माझ्या स्वतःच्या पक्षामधले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, पंचायत समितीचे सभापती असतील किंवा अशा पद्धतीचे बरेचसे पदाधिकाऱ्यांचे दाखले मी रद्द केले. एका मुख्यमंत्र्याने तर विचारलं की मुद्दाम याने दाखला रद्द केला का विचारलं. आमच्या कमिशनरला फोन लावून विचारत होते, हे डॉक्टर गावितने केलं का म्हणून असं विचारत होते. ते सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठल्यालाही खोटा दाखला द्यायचा किंवा कुठलाही समाज जो बिगर आदिवासी आहे तो आदिवासींमध्ये घुसायचा मी आहे तोपर्यंत तरी होऊ देणार नाही, हे स्पष्ट. पण आता विषय थोडासा गंभीर असा झाला आहे की कायद्याने तर घुसता येणार नाही. कायद्याने काही स्टेप्स ठरवून दिलेल्या, पायऱ्या ठरवून दिलेल्या, त्या पायऱ्याप्रमाणे धनगर हे घुसू शकत नाही. जसं सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे, हायकोर्टाने पण सांगितलंय, क्लिअर कट आहे, एकदम स्पष्ट आहे. परंतु कसं असतंय की राजकारणामध्ये काही गोष्टी अशा घडतात, बघून घेऊ कायद्याने काय होईल ते.
कायद्याने होऊन घेऊ, कायद्याने काय होईल ते काढून तर टाकू का असं सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्याच्यासाठी स्ट्रॅटेजिकली माझ्या स्तरावरून काय काय करायचं ते मी करतो आहे. मी आणि हिरवळांनी सांगितलं तसं काही गोष्टी मला बोलता येत नाही, ते हिरवळ बोलतात असं समजून चालायला हरकत नाही. ही बैठक घ्यायची, ते मला म्हणाले काय करायचं काय नाही कसं करायचं. मी त्यांना सांगितलं काय करायचं ते, आणि त्या पद्धतीने हिरवळ करत असतात. काय आहे मी ऐकत नाही, मी कोणी सांगितलं तरी मी ऐकत नाही हे त्यांना माहीत झाल्यामुळे ते हळू हिरवळांना फोन करून बोलून घेतात आणि हिरवळांना सांगतात जरा हे असं करायचं तसं करायचं तसं म्हणून हिरवळला सांगत असतात. आणि त्याच्यामुळे काय आहे माझा जास्त संबंध येत नाही. कारण विषय असा आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी मला सुरुवातीला मी आता जेव्हा मंत्री झालो तेव्हा 15 दिवसामध्ये जरा 2-3दा मंत्रिमंडळात थोडं आमचे बोलाचाली झाल्या. तेव्हापासून ते सहजासहजी या अशा विषयांवर मला बोलवत नाही, चर्चा करत नाही माझ्याशी. ते थोडं इनडायरेक्टली काही गोष्टी करायचा प्रयत्न करतात. पण मी स्पष्टपणानं सांगितलंय सेक्रेटरीना कुठलीही फाईल माझ्या परस्पर जाणार नाही, ती फाईल माझ्या थ्रूच गेली पाहिजे. आणि मग मी बोल्डपणानं काय फाईलवर लिहायचं मी लिहितो जेणेकरून ती फाईल पुढे टिकली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं मी त्या पद्धतीने जात असल्यामुळे सध्या तरी धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी काही गोष्टी सांगायच्या ते हिरवांना मी बोललो आहे, पण कायद्याने होणार नाही, कायद्याने ते घुसू शकत नाही हे स्पष्ट आहे. दुसरे गोवारींच्या बाबतीमध्ये त्यांनी मुदत मागितली, गोवारींना पण स्पष्ट ते ट्रायबल मध्ये येत नाही अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे तोही विषय नाही. परंतु अशा पद्धतीचे हे प्रयोग करतात. खरं तर मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद याच्यासाठी देतो की माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून एकत्र आले ही पहिलीच वेळ मी बघितली. 30 वर्षात असं कधी बघितलं नाही की आपण सर्व एकत्र आलात. पण एकत्र आलात तर तुमची लढाई ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं जाल अशी अपेक्षा धरून बोलतो आहे. कारण कसं होतं आपण एकत्र कधी आलो नाही आणि त्याच्यामुळे आपली ताकद दिसत नाही. बाकीच्यांना काय वाटतं की आपण 47 समाज आहोत, जे 47 समाज एकत्र येऊ शकत नाही. धनगरांमध्ये पण आहेत काही, परंतु त्यांना वाटतं की ते सोपं आहे आणि म्हणून अशा वेळेला ते असे प्रयत्न करत असतात आणि तशाच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ते हे करतायत. तर त्या दृष्टिकोनातून सध्या तर काही लिगली काही होणार नाही. इलिगलीच काय झालं तर थोडस मी त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे, होऊ तर देणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं तसं धनगराच्या बाबतीमध्ये. परंतु दुसऱ्या पैशाच्या बाबतीमध्ये सांगायचं, हा पैसा विषय तसं भरतीचा हा सामान्य प्रशासन खात्याकडे येतो. त्याच्यामुळे हे पैशाच्या बाबतीमध्ये माझंही इकडे तेवढं लक्ष नव्हतं. परंतु ज्या वेळेला मुलं काही माझ्याकडे आले तेव्हा दुसऱ्या समाजाचे पोरं सुप्रीम हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेले त्यावेळेला मी माहिती घेतली. मलाही वाटलं होतं की हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असेल, पण सुप्रीम कोर्टाने ते स्थगिती दिलेली नव्हती. मग मी थोडस ज्यांनी स्टेटमेंट केलं त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं तर त्यांनी मला थोडस काही गोष्टी सांगितल्या. त्या कदाचित एखाद्या वेळेला आपल्यावर उलटल्या असतात असं मलाही वाटायला लागलं. परंतु त्यांनी लगेच करेक्ट करायला पाहिजे होत्या.
ते सुप्रीम कोर्टात पुन्हा त्यांनी ऍफिडेव्हिट दाखल करायला पाहिजे होतं. नंतर मी आणि गिरवण साहेबांनी आम्ही दोघांनी बसलो आणि ऍफिडेव्हिट दाखल करा म्हणून त्यांना सांगितलं आम्ही. आणि अपेक्षा अशीच होती की 8 दिवसामध्ये ते बोर्डावर येईल, पण ते बोर्ड दुर्दैवानं बोर्डावर आलं नाही. मग पुन्हा 8-10 दिवसात येईल असं वाटत होतं, पण ते आलं नाही. शेवटी आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो. आम्हाला अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांकडून तिकडून हे प्रयत्न होईल, पण त्यांनी फक्त एजीला सांगितलं की तुम्ही त्याला ते लवकर एक्सपिडाईट करा. पण निश्चितच उद्या परवा आहे, त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी पर्सनली आम्ही एजींशी सुद्धा बोलायचं ठरवलंय. आज आम्ही रात्री बोलतो, उद्या आहे, पण मेन्शन करून उद्या करता आलं तर. आणि ते जमलं नाही तर मी 2 दिवसांनी पर्सनली मला जिथे बोलायचं तिथे मी बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 तारखेच्या अगोदर याच्यावर निकाल होईल याचे मी मी अशा ठिकाणी बोलणार आहे की त्या ठिकाणी ते होईल. कारण की काय त्यांची माझी भेट मी 30 तारीख याच्यासाठी म्हणतो की माझे बघा जे आहे मी काही खोटं बोलणार नाही, उगीच तुम्हाला काही सांगायचं म्हणून सांगणार नाही. मी जे करू शकतो मी ते तुम्हाला बोलतो आहे या ठिकाणी. कारण ज्यांच्याशी ज्या व्यक्तीशी माझी भेट होणार आहे ती व्यक्ती 100% करू शकते याची मला खात्री आहे. आणि ती व्यक्ती त्यांची भेट परवा होते आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, नाहीतर मी बोलतच नाही विषयावर. माझ्याकडून होणार असेल हो म्हणतो, नाही तर नाही. आता जसं स्पष्ट बोलतोय तसं स्पष्ट बोलताय तुम्हाला. तर अशा पद्धतीने झालं पाहिजे आम्हालाही वाटतं. परंतु दुर्दैवानं काही गोष्टी घडत गेल्या, त्याच्यामुळे ते झालं नाही. आज आम्ही प्रयत्न करू, नाहीतर मी 25ला निश्चितपणाला त्यांच्याशी बोलेन आणि याच्यामधून मार्ग काढेल. तर मला शेवटी एवढंच सांगायचं आहे की आज जसं आपण सर्व एकत्र आलात असं एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे. जिथे जिथे आपल्याला वाटतं की आपल्याला न्याय मिळत नाही त्या न्यायासाठी एकत्र येऊन सर्वांनी एकत्र लढलं तर होतंय. कारण आज चित्र असं आहे महाराष्ट्रामध्ये की आदिवासी एकत्र येत नाही, आदिवासी वेगवेगळे आहेत. तर हे जे चित्र आहे ते चित्र याच्या पुढच्या काळामध्ये येऊ नये आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे जे काही हे ठरवत आहेत निश्चितपणानं चांगल्यासाठी ठरवतील आणि चांगलंच घडेल ते निश्चित मला वाटतं. तर मी जे तुम्हाला सांगितलं पैशाच्या बाबतीमध्ये ते निश्चितपणानं 25ला माझं निश्चितपणानं बोलणं होईल आणि 1-2 दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय होऊ शकेल असं मला वाटतं. तुम्ही सर्व आलात एकत्र, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद साहेब. सर्व युवकांच्या आशा प्रकट केलेल्या आहेत. परंतु साहेब आमचा विश्वास मुख्यमंत्री साहेबांवरती होता, परंतु त्या विश्वासाला कुठेतरी माननीय जिरवळ साहेब, जे.पी. गावित, राजेंद्र गावित, सगळे आमदार, माजी आमदार, संघटनेचे सगळे प्रतिनिधी, जिरवळ साहेबांनी आपल्याला आमंत्रण दिलं आणि समाजापुढचे प्रश्न होते त्याची सविस्तर चर्चा झाली आणि पुढची रूपरेषा आपल्याला ठरवायची आहे. महत्वाचा प्रश्न पेसाचा आणि धनगरांचा. हा पेसा कायदा त्या नियमावली करून महाराष्ट्राला लागू करण्याचं भाग्य मला मिळालं आणि महाराष्ट्रात आपल्याला पहिल्यांदा पेसा कायदा आपल्याला नोकरीचं आरक्षण मिळालं
ते माझ्या काळातल्या गव्हर्नरला भेटून मी म्हटलं मंत्रिमंडळात होणं शक्य नाही, गव्हर्नरला घटनेनं अधिकार आदिवासी संबंधी दिले. साहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही निर्णय घ्या. गव्हर्नरनं निर्णय घेतला आणि पेसाच्या राखीव जागा महाराष्ट्रामध्ये मिळाला. परंतु दुर्दैवानं काही लोकांनी आपल्याला अडवलंय. माझे सहकारी माननीय विजय कुमार गावितांनी सांगितलं ते त्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि आम्ही वेळ आला तर त्यांना सहकार्य करून हा प्रश्न मार्गी लावायचं काम करू. धनगरांच्या अडचणीचे प्रश्न घुसखोरी झाली त्यावेळेला धनगरांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे गेलं. त्यावेळेला मला बोलवलं, आपल्याला आदिवासीचं शिष्टमंडळ होतं. धनगरांनी काय विनंती केली की धनगर आणि धनगड एक आहे की नाही हे ठरवायचं, कमिटी नेमा आणि निर्णय घ्या. मी सांगितलं आदिवासी संशोधन समिती राज्यात आहे, ते निर्णय घेईल. ते म्हणलं आमचा विश्वास नाही, आदिवासी संशोधन समिती तुमचीच चुकीचा निर्णय घेईल. मग मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि नामवंत टाटा इन्स्टिट्यूटला ते काम दिलं आणि जगात उत्तम संस्था टाटा इन्स्टिट्यूट. मग टाटा इन्स्टिट्यूटला नेमका परशुरामन साहेब आदिवासी संघटनांचे शिष्टमंडळ भेटलं आणि आपल्या अनेक सहकारी माझ्या बरोबरचे की चेंबूरमध्ये टाटा संस्थेचे आपल्या बैठका झाल्या आणि धनगर आदिवासी नाही हे आपण त्यांना सांगितलं. टाटाच्या लोकांनी इतर राज्यात जाऊन तसंच आपल्या महाराष्ट्रात सगळे स्पॉट विजिट करून धनगर आदिवासी नाही, धनगर आणि धनगर एक नाही हे आपल्याला संजय सांगितलेलं आहे. ते वस्तुस्थिती आहे आणि टाटांना अहवाल दिला. हे परशुराम साहेब वारले, त्यांनी मला शब्द दिला होता की कागदपत्र पाहता हा वस्तुस्थितीला आदिवासीवर अन्याय होऊ देणार नाही आणि हा टाटाचा अहवाल सरकारकडे आहे. आपली विनंती आहे की टाटाने हा अहवाल प्रसिद्ध करावा आणि टाटा इन्स्टिट्यूट काय म्हणतं याच आपल्याला सगळंच आहे. धनगरांचा प्रश्न आपल्याला सुप्रीम कोर्टात गेलं आणि सगळ्या सामाजिक संस्थांनी त्याच्यात सुप्रीम कोर्टावर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात भाग घेतला आणि सुप्रीम कोर्टाला आपल्याला बाजूला निर्णय आणला. त्या सगळ्या संस्थांचे मनापासून धन्यवाद त्यांना देतो आणि काम केलं. धनगरांना आरक्षण किती द्यायचं? सगळा 3% आहेच वेगळं आरक्षण. आता आपण टीव्हीवर बघतो, वर्तमानपत्रात वाचतो, ओबीसीचे सगळे नेते धनगरच आहेत. म्हणजे हे धनदांडगेचं
पद्धतीनं आरक्षण मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी, आंबेडकरांनी आणि जयपर बंधांनी जे घटना दिली त्या घटनेप्रमाणे आपल्याला आरक्षण मिळत होते. 22 साहेब आत्ताचे आदिवासी मंत्री दिल्लीचे, ते ओरान जातीचे, त्यांना मी पूर्वी भेटलो होतो. तर ते म्हणले हे धनगर मालूम आहे, धनगर क्या कम्युनिटी आहे. आणि दाभाड्याचं सांगितलं तसं ओराण लोकांचे आमच्या घरगडी शेतकामं करणार धनगर म्हणतात. आणि तुमच्याकडे कशा काय आले धनगर, आणि खोटे लोक हे होते. आणि एक गोंड राजगोड, तर गोंड आणि राजगोड याच्यात ड्रामा होता. मग ते ड्रामा द्यायचं राहून गेलो केंद्र सरकारकडनं. म्हणून आपल्याला दुरुस्ती करावी लागली. मला DACत जावं लागलं. सगळ्या आदिवासी आमदारांची संमती द्यावी लागली. आपली सब कमिटी जात ठरवणारी त्या सब कमिटीत जावं लागलं आणि महाराष्ट्राला शिफारस करावं लागलं. आणि पार्लमेंटमध्ये ड्रामा बदलायचा प्रस्ताव आणावा लागला. आणि त्यामुळं गोंडना राजगोड याचा कामा घालायचा घातला. म्हणून गोंड राजगोडाला कामा करायला पार्लमेंटमध्ये दुरुस्तीला करतो. मग धनगर आणि एवढा शब्दाचा अर्थ आहे. म्हणून पार्लमेंटला अधिकार आहे आणि कुणालाही करता येत नाही, कोर्टाला करता येत नाही. म्हणून आपल्याला हे लढाईचं काम करावं लागेल. हे सगळ्यात मोठा आपल्या पुढे प्रश्न आहे की आपल्या आदिवासी समाजाच्या कुठल्याच जमातीला मागणी नव्हती, परंतु सुप्रीम कोर्टानं फुल बेंचनं निर्णय दिलाय. ते क्रेमिले आणि वर्गवारी ते आदिवासीला मान्य नाही आणि आपल्याला लागू करायचं नाही. आपल्याला म्हणून त्याला विरोध केला पाहिजे की आपल्याला काम करायचे. हे सगळं जिरवाळ साहेबांनी सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांचं ऐकलं आणि पुढचे रूपरेषा काय ठरवायचे. धनगरांचे आणि केसाचे कायदा 2 मुद्दे आणि अजून काही महत्वाचे मुद्दे घेऊन आपल्याला JP गावितांनी सांगितलं वेळ किती आहे. आचारसंहिता लागलं आणि आंदोलनाला वेळ किती. जिरवाळ साहेब फक्त तुम्हाला उद्या परवाचा 2 दिवस वेळ आहे. 2 दिवसात सगळ्या महाराष्ट्रभर आदेश देऊन टाका आणि महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करायचं. ज्याला रस्ता रोको करायचं रस्ता रोको करा, तहसीलदार कचेरीवर बसायचं त्याला बसा, जे कार्यक्रम करा. आणि आदिवासी मेल्या आईचं दूध केलेलं नाही हे आपल्याला दाखवून द्यायचे. आणि आज तुम्हाला धनगरांच्या प्रश्नावर फोन येतं, धमकावला येतो. त्याच्यात मी सगळा केलेलो आहे. हा धनगराच्या आरक्षण तुम्हाला
माझ्या समोर बसलाय केशवती राणी चंद्रपूरचा आहे. त्या केशवती त्याला माहिती आहे की हे पोरांनी माझ्या बंगल्यावर राखण केले आणि मला गोवारीचा आणि धनगरांचा थेट मारण्यापर्यंत आले, परंतु डगमगला नाही आणि घाबरला नाही. समाजा पुढे आपण ताटमानेनं जाऊ आणि म्हणून आपण प्रश्न लावून धरणारा प्रश्न लावून धरायचा आणि म्हणून महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी हुकूम चालू शिरवळ साहेब तुमचा आणि आजच्या गोष्टींचा संदर्भ लोकांना द्या आणि लोकांनी उघड आंदोलन केलं पाहिजे. एकट्या गावितांना पाठबळ आपण दिलं शिवाय ते सरकारमध्ये भागणार नाही. सरकारमध्ये आपल्या बाजूने निर्णय लावून गेला पाहिजे आणि सरकारलाही जागी हे आदिवासी झोपलेला नाही, जागा आहे आणि हे करण्याचं काम करायचंय आणि असंच एकजुटीनं एकत्र येऊन लढण्याचं काम करायचंय आणि आदिवासीला संकट वाचवायचं काम करायचंय. आपण सगळेजण आहात त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आदिवासीचे एक आणि आदिवासीचं संघटना ताकदवार उभी करण्याचं काम करू आणि आपल्याला होणारे अतिक्रमण हे परतून लावू हीच सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा सगळ्यांना ताकदीनं उभ्या राहा. पण सगळ्या मला हे मीटिंग मध्ये हे सगळे तरुण मोठ्या संख्येने दिसतात आणि तरुणांच्या भविष्यात राखण्यासाठी आणि ह्या तरुणांच्या भवितव्यासाठी आपल्याला लढायचे हीच खटपट करायचं आणि लकीनं कार्यक्रम दिलाय की सगळा कार्यक्रम एकत्र घेऊ नको. पहिल्यांदा रस्ता रोको करायचा हे असं आंदोलन करायचं कार्यक्रम त्याने अतिउत्साहात मोठा कार्यक्रम दिलाय. भविष्यात ते कार्यक्रम आपल्याला घेण्याची वेळ येऊ नये इतकी ताकद निर्माण करा आणि प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीनं उभा राहा. माझ्या आयुष्यात आजचा हा लढाईचा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं, परंतु 84 वर्ष झाले. शेलार मामाचा काय भूमिका तानाजी गेला तर शेलार मामानं उभा राहिला, तसा शेलार मामाची भूमिका समाजासाठी घेऊन उभा राहील आणि तुमच्या तरुणांच्या पाठीशी उभं राहील आणि आपलं आंदोलन यशस्वी करूया आणि धनगरांचे आणि पेसाचा प्रश्न मार्गी लावूया. सगळ्या लोकप्रतिनिधींनी 6 भाग काही लोक चुकीचं बोललं म्हणून लोकप्रतिनिधींचा प्रत्येकाचा भाग असतो आणि सहभागात काम करायचं काम करतो. आता आमच्या पाडवीनं किती सुंदर भाषण केलं. आणि असे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे सगळे आहेत आणि आदिवासीला राजकारण व्यतिरिक्त समाज म्हटला तर समाजासाठी सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून सगळ्या स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून पक्ष
पक्ष बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्याला समाजातले रूढी परंपरा आहे समाजाला पूर्वी निरोपावर लोक जमायचे आणि दहाव्यात कार्यक्रम करायचे. असंच आदिवासी समाजाची संस्कृती आहे आणि आदिवासी समाजासाठी सगळे मतभेद विसरून एकत्र येऊन आज मी राजेंद्र गावितनं घोषणा दिली की आम्ही सगळे एक आहोत आणि आदिवासीला वेगळे मुद्दा असतं आणि सगळे आदिवासीला एकत्र आपण करू म्हणून मी नेहमी म्हणत असतो, एक तीर एक कमाल आणि या लढाईची यशस्वी करू. आज झुरवळ साहेबांनी आम्हाला बोलवलं याच्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही एकटे नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही जे आदेश ते आदेश यशस्वीपणानं पाळू. आणि तुम्ही सकाळी मुख्यमंत्र्यांना सांगा आमची मीटिंग झाली, महाराष्ट्रातल्या सगळे आदिवासी एकत्र आले आणि एक राष्ट्रांनी धनगरांना लढता येत नाही, आम्हाला काही लढता येत नाही आणि आम्ही तर तीरकामटा चालवणारे माणसं आदिवासी इथला तो सगळा विजत नाही म्हणून आदिवासीला भेटू नका. आदिवासीचे प्रश्न सामोपचारानं मिटवा आणि आम्हाला मताचं कोणाला धमकी देऊन द्यायची. आणि आम्हाला समज आता एवढे तरुण पोरं आहेत, पूर्वीच्या सारखा अडाणी लोक राहिले नाही, आदिवासीला हित समजतं. हे मुख्यमंत्र्यांना निरोप द्या आणि मुख्यमंत्र्यांना आदिवासीच्या बाजूचं निर्णय घेण्याचे काम तुम्ही करा असाच संदेश देतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण उभे राहिले, संघटना एकत्र आल्यात आणि ताकदीचं बळ देऊन आदिवासीच्या हितासाठी लढूया. धन्यवाद. जय आदिवासी. या परिस्थितीमध्ये साहेबांनी आराम करायला पाहिजे होता, पण अशाही परिस्थितीमध्ये साहेब आपल्यामध्ये राहून खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. त्याबरोबर दिवस साहेबांना मी विनंती करतो की आपल्या समाजाचे पालक आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गरुड साहेब यांचाही सन्मान विनंती करतो. कारण त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करू आणि नक्कीच आपल्याला सर्व समाजाला न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील अशा आशा बाळगून एकाच दिवशी